आणि आता एक मोठी बातमी, मराठा आरक्षणावर नीट 2025 बाबत तातडीने सुनावणी घ्या। सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना असे निर्देश दिलेले आहेत। मराठ्यांना दिलेल्या 10% आरक्षणावर तात्काळ खंडपीठ स्थापन करा आणि नीट यूजी पीजी या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी या संदर्भातली मागणी केली होती, त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिलेले आहेत। सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। मुंबईत भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानापासून गिरगाव चौपाटीवरील शहीद तुकाराम ओंबळे स्मारकापर्यंत ही भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतला। नागपूरमध्ये बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान आंदोलन करण्यात आलं। यावेळी रक्तदान करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरातांना लग्न समारंभात जोरदार डान्स त्यांनी केला। यावेळी त्यांनी हातात तलवार घेत डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं धर्मवीर फाउंडेशनच्या वतीनं हिंदू महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गोपीचंद पडळकरांनी देखील उपस्थिती लावली। नवी मुंबईतील गणेश मंदिरावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपले। मंदिर पाडण्यासाठी बैठक घेऊन नवी मुंबई महापालिका आणि वन विभागावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप विजय चौगुले यांनी केलाय। वेळ पडल्यास गोळ्या झेलू, पण आम्ही मंदिर पाडू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये भव्य तिरंगा मशाल रॅली काढण्यात आली। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात ईडीनं गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी नालासोपारा मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीमध्ये ईडीनं 13 ठिकाणी छापेमारी केली आहे। हा प्रकार 2009 पासून सुरू असून या प्रकरणी तपासाला गती आली आहे। जळगाव शहरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी शहरात वर्षभराच्या आत महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे। सफरचंदानंतर पुण्यामध्ये तुर्कीच्या ड्रायफ्रुट्सवर व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आलाय। घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोतून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। 10वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची आता 11वीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे। चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी धडपड करतायत, तर 11वीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी आज संपणार असून 19 मे पासून प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेंगुट्टा टेकड्यांभोवती असलेल्या घनदाट जंगलातील व्यापक कारवाईमध्ये 21 दिवसात 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले। त्यातील 28 जणांची ओळख पटवण्यात आली आहे। अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आणि ज्योतिबा परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होईल। त्याचा शासन आदेश येत्या 8 दिवसात निघणार आहे। त्यानुसार कामांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून कामं गतीनं नियोजनबद्ध करा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले। जे रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवण्याच्या कामाला गती द्यावी, यामुळे अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे। ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नियोजन करा, असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले। विलेपार्ले येथील जैन मंदिराचं उर्वरित बांधकाम 27 जूनपर्यंत यथास्थित ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र पावसाळा तोंडावर आल्यानं तिथे प्रार्थना करण्यासाठी तात्पुरते शेड बांधण्याची परवानगी घेण्यासाठी ट्रस्टनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। मात्र न्यायालयानं ट्रस्टला त्यासंदर्भात महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश दिले। देवनार डम्पिंग ग्राउंडमधील 110 हेक्टर जमिनीवरील 185 लाख टन कचऱ्यावर बायो रेमेडिएशनची प्रक्रिया करून तो हटवण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे। 3 वर्षात कचरा हटवण्यात येणार असून यासाठी 2386 कोटींच्या कंत्राटाची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे।
ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी संघटनांकडून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे शहरात ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर पोलिसांनी बंदी घातली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 12 जूनपर्यंत ही बंदी असणार आहे। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात अचानक वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला। रस्त्यावर आणि शेतात किराणा सामान विकणाऱ्या दुकानदारांची धावपळ उडाली आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम झाला। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या गोदावरी प्राणहिता अंतर्वाहिनी सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी सिंहस्थ कुंभ म्हणजे पुष्कर पर्वाला सुरुवात झाली आहे। आजपासून 26 मे पर्यंत या त्रिवेणी संगमाच्या पवित्र स्नानासाठी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या हद्दीतील लाखो भाविकांची गर्दी होते। अलिबाग तालुक्यातील भोंदूबाबाची भोंदूगिरी उघडकीस आली आहे। मुलीला प्रेमापासून लांब ठेवण्यासाठी भोंदूबाबानं मंतरलेली विषारी जडीबुटी देत विहिरीत टाकण्यास सांगितलं आणि यावेळी त्या व्यक्तीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडलं। यानंतर सर्वांनी त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं। सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ इथे प्रतिबंध असणाऱ्या पान मसाला आणि गुटख्यावर कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटख्यासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगलीच्या मालू हायस्कूलमध्ये घरेलू कामगार महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा शिबिर पार पडला। दापोली शहरातील शिवसृष्टी इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली। संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीनं एक तालुका एक जयंती साजरी केली असून यावेळी शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। दापोली शहरातील शिवसृष्टी इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। हवामान खात्यानं आज मुंबईसह ठाणे पालघर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून या अनुषंगानं सतर्कतेचा इशारा दिलाय आणि या कालावधीमध्ये काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळी याची 2008 सालच्या खंडणी प्रकरणातून विशेष मोक्का न्यायालयानं काल निर्दोष सुटका केली आहे। तथापि जामसांडेकर हत्येप्रकरणी गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्यानं या खंडणी प्रकरणात निर्दोष सुटका झाली असली तरी गवळी याला कारागृहातच राहावं लागणार आहे।